सर्वप्रथम तुमचं अभिनंदन कारवाई केल्याबद्दल. पण हे सगळे मोहरे आहे असं आमचं म्हणजे आमच्या कानावर ज्या गोष्टी येते की याचे सूत्रधार अजून कोणी आहे, याचे CDR काढा, याचे तपास करा. कारण गांजाचं प्रमाण या गावात खूप जास्त आहे आणि हे खूप छोट्या प्रमाणात तुमच्याजवळ सापडलं आहे असं सगळ्याचं म्हणणं आहे. याच्यापेक्षाही जास्त आहे. मग म्हणजे आमच्या कानावर असं आहे का 100 किलो होता म्हणून तो कुठं डिस्ट्रीब्यूट केला, काय केला, हे सगळा तपास झाला पाहिजे. सगळी पिढीची पिढी खराब होऊन राहिली आणि याचे सूत्रधार अजून राजकारणी लोकही असू शकते. तपास बिलकुल तपास तर पारदर्शकपणे होईल, काही विषय नाही. त्यांची आज कस्टडी पण घेतलेली आहे. नाही, एक थोडासा डाऊट आम्हाला असा आहे की तुम्ही जिथून गांजा पकडला किरायेदाराच्या इथून, त्याच्या इथं पुन्हा किरायेदार होता असं लिहिलं आहे पेपरवाले. किरायेदाराच्या इथं किरायेदार 2 रूम आहेत. किरायेदार ज्यांनी घेतले, एक किरायेदार जिथे राहतात आणि दुसरा एक अजून हा रूम, असे 2 वेगवेगळ्या किरायेदारांनी घेतलेले आहेत त्या. त्यातला हा जो एक बाजूचा रूम आहे तो यांनी घेतला होता, जो आता आरोपी जे आपल्याला निष्पन्न झाले त्यांनी. पेपरमध्ये असं आलं होतं का किरायेदारानं किरायेदार ठेवला आहे. हो, म्हणजे 2 पार्टिशनच वेगवेगळेच आहेत ते. त्यांनी घरमालकच दोघांना वेगवेगळा देईन ना. हो, घरमालकच देईल. नाही, त्यांनी पूर्ण प्रिमायसेस घेतलं होतं असं त्याचं म्हणणं होतं. आता ते आपण बघूया की त्यांनी दिलं होतं की किरायेदारांनी किरायेदार ठेवला होता. आता हे तुम्ही सखोल तपासा, कारण ते नातेसंबंध आहे ते. हो, ते त्याच्यातूनही तुम्हाला काही माहिती मिळू शकते. बरोबर. नावं चुकीचे आले आहे पेपरमध्ये आरोपींचे. हो, कोण आहे आम्हालाच बोध होत नाही. आम्हाला नावं समजू शकते का कोण कोण आहेत? हो, नाव सांगेल ना मी आपल्याला. सांगा ना आता. वैभव काळे, समीर राऊत, छगन तरपे, सूरज सुपटकर, विशाल चेंबेकर, सचिन झाडे, सचिन जोड. गाडीचा जो होता सचिन परिहार, गाडी ज्याच्या गाडीत आणला तो, त्याचा ड्रायव्हर गज्जू. अजून काय आहेत काय? समीर राऊत, सचिन झोड. वैभव काळे, सचिन राऊत, समीर, छगन चरपे आहे, छगन चरपे, सूरज सुपटकर. समीर राऊत आहे का? हो, आहे समीर राऊत आहे, आहेच. नाही, कोणी सागर सांगून लागलं, कोणी नाही आहे. समीर राऊत आहे, छगन चरपे आहे ना, आणि सूरज सुपटकर, बरोबर. विशाल शेंबेकर, विशाल शेंबेकर, सचिन जोडे जोड आणि संजय मांडवगडे फरार आहे वाटते. नाही, मांडवगड पोलीसवाला आहे. संजय मांडेगुडे कारवाई केली. मोबाईल चेक करतो, CDR तर आहेच, पण मोबाईल पण आपण आता एकच आहे. हे सगळे वैभव हे तर ठीक आहे, बाकी तर खालचे असेच आहे. मेन आहे वैभव काळे, समीर राऊत. आता याचे सगळे राजकीय पक्षाचे असल्यामुळे राजकीय दबावापाठी काहीतरी कारवाईमध्ये थोडं फरक पडलं नाही पाहिजे एवढं नाही. प्रामाणिकपणे चौकशी करा. जो कोणी दोषी असेल, आमच्यातल्या कोणी सापडत असेल त्याने आत्महत्या करायला काही हरकत नाही. आमचं असं म्हणणं आहे, नगर परिषदच्या निवडणुका आम्ही आजपर्यंत ऐकली दारू वाटली, आजपर्यंत ऐकलेलं मटण वाटते, गांजा वाटासाठी आणलं असं आमचं समजतं. गांजा बाबा काय द्यायचं गांजा वाटा आलं कुठं एवढं कुठं? अरे धंदे आहेत यायचे, जास्त आणलं ना ते. धंदे आहेत यायचे. हे तुम्हाला त्याईनं कारवाई केली म्हणून तुम्हाला माहीत झालं का एवढा मोठा धंदा आहे. मी 6 दिवसापासून तेच तर बोंबलून राहिलो का इथं अवैध धंदे सुरू आहे. नाही, तसं किस्सा नाही आहे. हे पहिलेपासून धंदा आहे. मागही सापडला होता गांजा. 2-3 वेळा कारवाया झाल्या इथूनच, याच पोलीस स्टेशनवर.
आणि इथं आणि तो मूळ पाळं त्याचे शोधल्याशिवाय ते मुख्य आरोपी सापडत नाही. आणि हे पेरून ठेवलं आहे सगळं. सप्लाय चेन आहे याचं. लहान लहान पोरं बैकवले आहे त्याच्यात सप्लायमध्ये. शाळेतल्या मुलीसुद्धा विकायला लागल्या होत्या. तो तर आहे, तो विषयच गंभीरच आहे. तो असा काही तर साधा दारूसारखा विषय आहे नाही. इतकं साध्यापणे त्याचा तपास चालेल. आपल्याला शेवटपर्यंत जाऊन त्याचा तपास करण्याचा. बस प्रेशरमध्ये येऊ नका, इमानदारीनं तपास करा आणि सगळं क्लिअर करा. कोणत्याही पक्षाचे असेल ती येऊ द्या पुढं. तुम्ही सांगितलं, साहेबांनी जसं सांगितलं, बिलकुल त्याच्यासाठी आम्ही बांधील आहोत. कोणाचं प्रेशर घ्यायचं काही कारणच नाही. आणि अशा बाबतीत काही विषय पण नाही राहत. सरळच काम आहे. जिथं जिथं जाईल तिथपर्यंत तपास करू. आता तो जिथनं त्याने आणला, तिथून उत्पत्ती झाली, कोणाकडनं घेतला, कोणाला विकणार होता, आणि याच्यामध्ये अजून कोणी जर सपोर्ट केले, जसे CDR असू द्या, मोबाईल्स असू द्या, त्यांचे व्हॉट्सॲप असू द्या, सगळं ॲनालिसिस करायला सेपरेट टीम ठेवली. त्याप्रमाणे सगळे पुरावे आपण बाहेर काढतात. ठीक. वैभव काळे जो आहे तो काटोल नाही, नागपूर नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात गाजणारं गांजा प्रकरण. या गांजा प्रकरणाची माहिती घेण्यासाठी खुद्द महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री तसेच काटोलचे माजी नगराध्यक्ष इथे आलेले आहेत. तुम्ही माहिती घेतली, समाधानी आहात का? नाही, सखोल तपास झाला पाहिजे, CDR काढले पाहिजे. समाधानी म्हणजे आता जे सापडले आहे ते प्यादे आहे असं आमचं म्हणणं आहे. आणि जो सापडलेला माल आहे तो आम्हाला जी चर्चा येते कानावर त्याच्यापेक्षा 1/3च आहे. तर त्याचा सखोल तपास झाला पाहिजे, याच्यासाठी निवेदन दिलं आम्ही. साहेब, तुम्हाला यावं लागलं, प्रकरण अर्थातच मोठं आहे. काय बोलाल, काय प्रतिक्रिया द्याल? असं आहे की याच्यामध्ये जे सध्या भारतीय जनता पार्टीचे युवकांचे जे अध्यक्ष आहे वैभव काळे यांना याच्यामध्ये पकडलेलं आहे. आणि त्याच्यावर त्यांचे काही साथीदार आहे. आणि आपल्याला कल्पना आहे की या भागामध्ये गेल्या अनेक महिन्यापासून मोठ्या प्रमाणात गांजाचा व्यवहार इथे होतो हे अनेकदा कानावर येत होतं. अनेकदा याच्या तक्रारीसुद्धा झाल्या इथे. मधल्या काळामध्ये काही कारवाईसुद्धा झाली 1-2 वर्षापूर्वी. पण मोठ्या प्रमाणात हा संपूर्ण व्यवहार या भागात होतो म्हणून आम्हीसुद्धा अनेकदा पोलिसांना कल्पना दिली. आणि याच्यामध्ये एका राजकीय पक्षाचा जो युवकांचा अध्यक्ष आहे तो याच्यामध्ये सापडलेला आहे. आणि याची जी आमच्याकडे जी माहिती आलेली आहे त्याच्यामध्ये हा जो वैभव काळे याचा मेन सूत्रधार कोण आहे त्याच्यापर्यंत पोचणं अतिशय महत्त्वाचं आहे. तेव्हा हा व्यवसाय या संपूर्ण परिसरामध्ये बंद होईल. म्हणून पोलिसांना भेटून मी SP-शी बोललो. त्यांनी सांगितलं पोलीस अधीक्षकांना याच्यामध्ये आता वैभव काळे तर सापडलेलं आहे याच्यामध्ये, पण याच्यावरती याचे जे सूत्रधार आहे ज्यांच्या माध्यमातून हा गांजाचा व्यवसाय या संपूर्ण परिसरामध्ये चालत होता तिथपर्यंत याची चौकशी व्यवस्थित झाली पाहिजे. आणि यांचा जो सध्या जे मोबाईल जप्त केले आहे त्याचा CDR त्यानिमित्तानं जर काढला तर कोणाकोणाची या व्यवहाराबद्दल त्यांची चर्चा होत होती, बोलणं होत होतं. ह्या सगळ्या गोष्टी बाहेर येतील आणि एक मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय या संपूर्ण परिसरामध्ये गेले अनेक दिवस चालू आहे. चांगली कारवाई जर पोलिसांनी केली याच्यावर चांगल्या पद्धतीने आळा बसेल. आणि सगळे तरुण मुलं, कॉलेजची मुलं या व्यसनापोटी अनेक परिवार बर्बाद होऊन राहिले, उद्ध्वस्त झालेत. त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीनं आळा बसेल या पद्धतीनं पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे. आणि हे संपूर्ण रॅकेट आहे मोठं. आणि मी सांगितलं रॅकेटचा सूत्रधार कोण आहे तो महत्त्वाचा आहे. तुम्ही इथले तरुणांचे नेते आहात म्हणून तुम्हाला विचारतो की गांजा झालं किंवा इतर आणखी अशा जे आम्लयुक्त गोष्टी आहेत याचा परिणाम हा शहरावर होत असतो. याच्या आधी तुम्ही कुठे बघितलं आहे काही? अनेक वेळा आम्ही याची चर्चा केली आहे. अनेक वेळा आम्ही अवैध धंदे पकडून दिले आहे, पोलिसांना मदत करून पकडून दिला. आताही इलेक्शन सुरू झालं, कॉर्नर सभा सुरू झाल्या, 6 दिवसापासून हेच ओरडून राहिलो मी. या गावामध्ये अवैध धंदे सुरू आहे, या गावामध्ये सट्टापट्टी आहे,
या गावामध्ये गांजाचा मोठ्या प्रमाणात व्यवसाय आहे. चरस अफीमचं सुद्धा आम्ही ऐकलेलं आहे. याच्यावर बंदोबस्त केला पाहिजे. तर त्यांनी जे कारवाई केली ती स्वागतार्ह आहे आणि कौतुकास्पद आहे. पण त्याचा सखोल जर डिटेल्स काढले पाहिजे, मुळापर्यंत गेले पाहिजे. नुसते बाहेरचे प्यादे पकडून फायदा नाही, त्याचे सर्गना कोण आहेत पूर्ण रॅकेटचा शोध लावला पाहिजे, तरच नेहमीसाठी बंदोबस्त होईल. आरोपी सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते, तुम्हाला वाटतं का दबावमुक्त तपास होईल? आता त्याचकरिता आम्ही आलो इथे की दबावात तुम्ही जाऊ नका आणि दबाव तुम्ही कोणाचा ऐकू नका. जे सत्य असेल ते जनतेसमोर ठेवा. कारण प्रश्न नवीन पिढीचा आहे, प्रश्न या गावाच्या भविष्याचा आहे. आणि कोणाच्या दबावापोटी जर तपास दाबत असाल किंवा डायव्हर्ट करत असाल तर ते तुम्ही ऐकू नका. हेच निवेदन घेऊन आम्ही इथे आलो आहे. आणि मला तसं वाटत आले असतील फोन काही, पण ज्या पद्धतीनं कारवाई झाली तर याच्या पुढेही चांगल्याच प्रकारे कारवाई होईल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद साहेब. धन्यवाद.